तर युतीचा निर्णय आम्ही दोघे भाऊ घेऊ, तिसऱ्याची गरज नाही, असं उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भातल्या प्रश्नावर उत्तर दिलेलं आहे। त्याचवेळी इंडिया आघाडीसोबत संदर्भात उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर मात्र इंडिया आघाडीबाबत कुठल्याही अटी शर्थी नाहीत असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। इंडिया आघाडीतून आम आदमी पक्ष बाहेर पडला, तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी या देखील वेगळी भूमिका घेतात असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलेला होता। त्यावर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय। आणि शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शशिकांतजी, आपलं स्वागत। उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे। एकीकडे राज ठाकरे यांच्यासोबतची युती, या युती संदर्भात तिसऱ्याची गरज नाही असं ते म्हणतायत, मात्र दुसरीकडे त्याच वेळी इंडिया आघाडीबाबत कुठल्याही अटी शर्थी नाहीत असं वक्तव्य उद्धव ठाकरे करतायत। कुठल्या इंडिया आघाडीबद्दल काय? इंडिया आघाडीबाबत कुठल्याही अटी शर्थी नाहीत, म्हणजे ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की इंडिया आघाडी उरली आहे कुठे, आम आदमी पक्ष बाहेर पडलाय, तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी वेगळी भूमिका घेतायत, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे की इंडिया आघाडीबाबत अशा कुठल्याही अटी शर्थी नाहीत। मी स्पष्ट शब्दात सांगतो, ज्यावेळेला दोन्ही बंधू एकत्र येतात त्यावेळेला भाजप, शिवसेना, शिंदे गट हे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप करतायत, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करतायत, त्यांनी उद्देशून बोललेला असेल। महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये कालही दिल्लीमध्ये पवार साहेबांच्या निवासस्थानी, नंतर आज राहुल गांधींच्या बरोबर आणि इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। त्या बैठकीला उद्धवजी ठाकरे स्वतः उपस्थित राहिलेले आहे। इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये ते अजूनही सकारात्मक आहे। आपण फक्त एखाद्या स्टेटमेंटचा विरुद्ध भाग असं घेऊ नये। त्यांनी जे या दोन युती त्यांची होणार आहे त्याच्या संदर्भात स्टेटमेंटला त्यांनी उत्तर दिलं असेल। महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये सर्व नेते बसून त्याप्रमाणे चर्चा करतील आणि निर्णय घेतील। त्यामुळे मला वाटत नाही की त्यांनी महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये अशा कुठल्या प्रकारचं वक्तव्य केलं असेल। म्हणजे शशिकांतजी, आपला विश्वास वाटतोय की आपल्याला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तरी महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे कायम असतील? मी महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये उद्धवजी ठाकरे महाविकास आघाडीतले प्रमुख म्हणून तिथं सगळेजण आम्ही एकत्र आहोत। राज ठाकरेंच्या संदर्भामधला अजून निर्णय त्यांचा जेव्हा जाहीर होईल तेव्हा महाविकास आघाडीची सगळे नेते मंडळी बसतील आणि त्यावेळेला निर्णय घेतील। अजून त्यांचा निर्णय होईपर्यंत आपण त्याच्या प्रकारची स्टेटमेंट देणं योग्य ठरणार नाही। माझं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून ते आजही इंडिया आघाडीच्या बैठकीला सुद्धा हजर राहत आहे। इंडिया आघाडीशी त्यांचे असलेले नक्कीच शशिकांतजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी।